50 मुलांमध्ये एक मुलगी असली तर ते बिचारी राजकुमारी सारखी राहील. तिला काय पाहिजे ते सगळं काही भेटून जाईल. म्हणजे तिला जर तिचा पेन संपला तर 100 पेन येतील तिच्या मनाच्या अगोदर. 50 मुलीमध्ये एक मुलगा असला तर मला विचारा पडतो, इन्सल्ट शिवाय काहीच भेटत नाही. भगवान क्या जुलूम है. हमारे यहाँ ऐसा ही होता है. लॉज ऑफ मोशन क्या होता है पार्थ? हे पार्थ, तुम सिर्फ इधर देखो. पार्थ, चुबुल चुबुल बोलणं बंद. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. बाबू, मी या पेनाच्या टोपणानं तर डोकसं फोडीन बरं खुशी. हो, कारण मी शिकून राहिलो फोर्स, आणि फोर्स हे वेक्टर क्वांटिटी आहे. याला मॅग्निट्यूड सोबत डायरेक्शन बी देईल मी. हा, न्यूटनच्या सेकंड लॉचा मोमेंटम, फोर्स इंटू मास, सॉरी वेलॉसिटी इंटू मास, डायरेक्ट. ओके, 50 खोके. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्स म्हणजे काय? अम्मा EME. फोर्स म्हणजे काय? EME. क्यों सुबह सुबह फोन क्यों किया था? क्यों पूछ रहा था? पूछ. अच्छा, निकी और पूछ था वो. अच्छा, फोर्स इक्वल टू EME. ऐसा किसने बोला? कहा बोला? सेकंड लॉ में. कहा बोला? कुठं म्हणते? झाड के नीचे नाही रे. अरे ते वेगळा आहे रे, हे वेगळा आहे रे. काही बी कुकडे बी नका लावत जाऊ. भूषण कसं काय? भूषण नाही ना रे आपला नावाची सरचा गड्या मी याचा. हा रोज रोज येत नाही ना आपला गडी, आणि तो मागे बी फिरून पाहिजे. काय तर हो, हा तर एक वेगळा डायलॉग आहे. दर्शनराव, हो बाळा, इकडे लक्ष दे माझ्याकडे. तू रोज रोज येत जाय ना बेटा. कसा येत जाय? तू रोज नाही आला तर कसं होईल? तुझ्या घरी बी बोललो मी त्याच्यासाठी, तुझ्या काकूसोबत बी बोललो की रोज रोज पाठवा. तू रोज रोज येत नाही बा. काय रे, उभा राह बरं. तुझं लग्न होईल आहे काय? नाही म्हणलं बा, बायको पाठवत नशीन सकाळी सकाळी ट्युशन जाईल. नाही ना होईल. मग येत जाय ना महाराजा सकाळी सकाळी वा. हो, मला लग्न होईल आहे. बस बेटा खाली. तुमचा टायमिंगच मी 6:30चा करतो पुढे जातो. मग तो ओके. हा, 6:30 6:45. हा, फोर्स इक्वेशन. फोर्स काय आहे बेटा? इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे तुम्हाला माहित आहे, M म्हणजे काय? मास. आणि E म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. E म्हणजे काय बेटा? ऍक्सेलरेशन. हे झाले युनिट्स. काय झाले? युनिट्स. आता मला SI युनिट सांगा. SI आणि CGS बरोबर की नाही? बरोबर. फोर्सचं SI युनिट कोण सांगते? एक. हा, थांब. हा, बरं सांगून दे. चाल, फोर्सचा शोधच न्यूटननं लावलेला आहे. समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे की नाही, तर त्याचं SI युनिट त्याच्या सन्मानार्थ न्यूटन दिलं. बरोबर आहे की नाही? CGS युनिट सांगा. नाही, पास्कल तर प्रेशरचा आहे. सकाळी सकाळी येत नाही का तुले? पास्कल नाही, याच सांगा ना रे. CGS युनिट. आता मला सांगा, हा
डाईन. तर बरोबर आहे. म्हणजे काय आहे, तुम्ही असं लक्षात ठेवा, मी ट्रिक देतो हा. तर न्यूटनच्या नावानं एसआय युनिट आहे, आणि न्यूटनची बायको डायन होती. डायन समजते ना? हा, मग सीजीएस युनिट तिच्या नावाने दिलं, म्हणजे दोघंही जोडपेले राग नाही वा. नाही तर मॅडमनं म्हणलं तर मा नाव नाही दिलं, मग जोक होता. बट येस, एसआय युनिट आणि सीजीएस युनिट तेच आहेत. एसआय युनिट आहे बेटा न्यूटन, सीजीएस युनिट आहे डाईन. ओके, होय 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 होय. किलोग्राम पर मीटर पर सेकंड, याचा पण ग्राम ऑब्लिक ग्राम इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर, बिलकुल तेच असणार आहे ऑब्वियस. पण याचं एसआय युनिट मानलं जाते न्यूटन, सन्मानार्थ आहे. हा, न्यूटनच म्हणावं लागेल तुम्हाला. आणि इट्स अ डाईन. आता लक्षात राहील का? फोर्सचं एसआय युनिट विचारलं, समजून चालायचं न्यूटन, आणि त्याच्या बायकोचं नावानं डाईन दिलं बा. आता तुमच्या लक्षात राहील, दर्शनच्या तर राहीलच राहील बा. काय रे बा दर्शन? न्यूटन आणि डाईन. ओके, डाईन म्हणायचं. हा, उच्चार घेत असताना नाही लिहा, काहीच नाही लागत आपल्या क्लासमध्ये. देर इज नो नीड टू लिहा. आय विल सेंड यू द पीडीएफ ऑन व्हॉट्सअप, नॉट टुडे. उद्या पाठवतो मी तुम्हाला. उद्या तुम्हाला जोपर्यंत लिहायचे तोपर्यंत त्याचे पीडीएफ टाकून देतो. मग तुम्हाला लिहायला पण टाइम देतो भरपूर. म्हणजे एक दिवस सांगून तुम्हाला 2 दिवस देईल. ठीक आहे? हा, तर लेट्स अस 1 न्यूटन अँड 1 डाईन. 1 न्यूटन आणि 1 डाईन बरोबर किती? तर फोर्स इक्वल टू तुम्हाला तर माहित आहे एम ए, बरोबर आहे की नाही? सो 1 न्यूटन इक्वल टू 10⁵ डाईन. किती होते रे बा? 1 न्यूटन बरोबर 1 किलो. ठीक आहे ना? पहिले चेक करा. 1 न्यूटन म्हणजे काय? 1 किलो इंटू 1 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. मास आहे 1 किलो. 1 न्यूटन म्हणजे किती? 1 किलोचं मास, आणि त्याला एक्सलरेशन आहे 1 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, आणि त्याला म्हणतो आम्ही फोर्स न्यूटन. 1 न्यूटन. सो ऑब्वियस आहे 1 न्यूटन इज इक्वल टू द फोर्स नेसेसरी टू कॉज द एक्सलरेशन of the 1 meter per second square in an object of mass 1 kilogram is called 1 Newton. आता बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे 1 किलोचा. किती किलोचा? 1 किलोचा. तो 1 मीटर पर सेकंडच्या स्क्वेअरचे जर आपण त्याला काय दिले बेटा, एक्सलरेशन दिलं, सो ऑब्वियस आहे की ते फोर्स होणार आहे 1 न्यूटन. काय होणार आहे? 1 न्यूटन. मी आजच्या अगोदर तुमची शब्दावली क्लिअर करून टाकलेली आहे. मी एक्सलरेशन बोललो. 1 मीटर पर सेकंडच्या स्क्वेअरचं काय दिलं आपण? एक्सलरेशन दिलं. एक्सलरेशन माहिती आहे तुम्हाला? ओके, 1 डाईन इक्वल टू 1 ग्राम इंटू 1 सेंटीमीटरचा स्क्वेअर. सो 1 डाईन म्हणजे काय? पुन्हा तेच जे इकडे बघितलं, 1 सेंटीमीटर जर 1 ग्रॅम मास जर आम्हाला मूव्ह करायचं, एक्सलरेट करायचं असेल, तर त्याला आम्ही 1 डाईनची फोर्स दिली असं म्हणतो. मग बघा, आता एक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. काय म्हटलं आहे? अ ट्रक ऑफ मास m इज मूव्ह अंडर द फोर्स F. If the truck is then loaded with the object equal to the mass of the truck and the driving force is halved, then how does the acceleration change? बघा, पहिल्या केसमध्ये काय सांगितलं? एक्सेलरेशन इक्वल टू फोर्स अपॉन मास. एक्सेलरेशन काढायला सांगितलं फर्स्ट केसमध्ये. सो ऑब्वियस आहे फोर्स डिवायडेड बाय 2, कारण काय केलंय? फोर्स हाफ केलेली आहे आणि मास डबल झालेला आहे. सो 1/4 हे झाली फोर्स आणि मास झाला 1/4 एक्सलरेशन झालं. सो तुम्हाला हे काय नाहीये, ते जे न्यूमेरिकल आहे हे तुम्हाला नाही आहे. एनिवेज, डिस्टिंग्विश बिटवीन द फोर्स अँड मोमेंटम हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. फोर्स आणि मोमेंटम म्हणजे नेमकं काय, याच्यातलं डिफरन्शिएशन नेमकं काय आहे? फोर्स कशाला म्हणायचं, मोमेंटम कशाला म्हणायचं? खरं तर मोमेंटम आपण या अगोदरही बघितलेलं आहे आणि तुम्हाला घनोघाती चांगल्या पद्धतीनं माहित आहे. मोमेंटम म्हणजे काय होते जान्हवी? सांग बरं पटकनी. मोमेंटम म्हणजे कोण सांगते? बघूबाई, कल्याणी.
बस खाली ऐक. हा सांग बरं. व्हेरी गुड. हा काय सांगितलं? हे थोडी उत्तर आहे माहित नाही. तू आली नव्हती का याच्या अगोदरच्या क्लासमध्ये? काऊन? तुला टायफॉइड झाला होता काय झालं होतं बेटा? बस मग ताप आली होती तर म्हणून नव्हती आली. अरे सर्दी खोकला कोणाला नाही होत बा. नाही या पुरीला पाय बरं रोजच सर्दी खोकला असते, नागपूर वायते पण तरी येते ना ते. बस बस आपण का राजा महाराजाच्या लेकरं थोडी जाऊ. सर्दी खोकला आला म्हणून घरी राहून राहिली हो बेटा. सांग बा. काळ कठीण आहे बेटा. कधी कधी तब्येत खराब असूनही कामाला जावं लागेल मोठ्यापणी, जर आता थोड्या थोड्या गोष्टीला जर सहन नाही केलं तर. कोण सांगते रे? भूषण सांगते. एकच उत्तर आहे दोघांचे परफेक्ट आहे. बरोबर ठीक आहे. फोर्स मॅग्निट्यूड सॉरी मोमेंटमचा अर्थ होतो बेटा इम्पॅक्ट. काय अर्थ होतो? इम्पॅक्ट. हालाकी हे तुम्हालाही शिकवलेलं आहे आणि तुम्हालाही शिकवलेलं आहे, पण तुमचं रिकॉल किती होऊन राहिलं 2-3 दिवसाच्या बाद, दॅट्स इम्पॉर्टंट. म्हणजे किती कन्सन्ट्रेट करून आपण लक्ष देऊन ऐकून राहिलो हे खूप महत्वाचं आहे रुद्रा. बरोबर की नाही? तर फोर्सचा अर्थ होतो बेटा इट इज अ फिजिकल क्वांटिटी. फोर्स एक फिजिकल क्वांटिटी आहे दॅट चेंज और ट्रेन टू चेंज द स्टेट ऑफ रेस्ट और युनिफॉर्म मोशन ऑफ द बॉडी इन अ स्ट्रेट लाईन. फोर्स दिल्यामुळे कुठलाही ऑब्जेक्ट असो तो मोशन मध्ये येईल. बरोबर. काय दिल्यामुळे? फोर्स दिल्यामुळे ऑब्जेक्ट मोशन मध्ये येईल. क्लिअर आहे? हा. तर मोमेंटम म्हणजे काय, आता काही वेगळं सांगायची गरज नाही. इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. म्हणजे आपण मोमेंटमचा फॉर्म्युला पण बघितला होता, mv आहे की नाही, मास इंटू व्हेलॉसिटी. फोर्स युनिट ऑफ द फोर्स इन एसआय युनिट आहे फोर्स न्यूटन आणि सीजीएस युनिट आहे डाईन. लक्षात राहील. हा मोमेंटमचं एसआय युनिट काही सांगायची गरजच नाही. जे मोमेंटम म्हणजे एम व्ही, एमचं आहे किलोग्राम, व्हीचं आहे मीटर पर सेकंद. झालं किलोग्राम मीटर पर सेकंद. हेच तर आहे त्याचं एसआय युनिट. सीजीएस युनिट काय? ग्राम सेंटीमीटर पर सेकंद. झालं दिलेलं तसं. त्याच्यानंतर फोर्सचा फॉर्म्युला आहे फोर्स इक्वल टू एम ए आणि मोमेंटमचा फॉर्म्युला एम व्ही. बरोबर. एवढं पाहिजे गड्यांना आपल्याला माहित. क्लिअर आहे? ओके. आता न्यूटनचा तिसरा लॉ खूप जास्त महत्वाचा आहे. काय सांगतो तिसरा लॉ? काय सांगतो आपल्याला? बरं या सर्वांच्या अगोदर तिसरा लॉ समजण्याच्या अगोदर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. लेट मी टेल यू व्हॉट इज द गोष्ट. डू यू नो व्हॉट इज दिस? This is a gota or stone? This is a stone in English, gota in Marathi. Okay. Now, हालाकी मी या दगडाला पार्थला फेकून मारणार आहे. कोणाला? पार्थला. ते डिपेंड आहे पार्थ की तू कसा वाचतो त्या दगडापासून. मी प्रयत्न करतो की तुझ्या डोक्याला लागला नाही पाहिजे आणि बाकीच्याने जसं बसल्या तसंच बसा. कोणाला लागला तर मला माहित नाही. कॅच करायचा प्रयत्न कर पार्थ. तर काय झालं, पार्थ एकदम अलर्ट मोड मध्ये होता, पण पार्थच्या बाजूचा बसलेला तोच घाबरला जरा. तो नया आहे वह. जे जुने आहेत ते स्तब्ध बसेल आहेत. ते माहित आहे सर कायले गोटा मारतील.
तात्पर्य तात्पर्य ऍक्शन फोर्सला ही रिएक्शन फोर्स होती, हे होती मग ऍक्शन फोर्स. तू बाज येत नाही का रे बोल्यापासून? है की नाही? आजचा वार कोणता आहे? जी आज सुरुवात करून देतो, तुला महाप्रसाद देतो. नाही नाही, एक 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 तर खास लागते. हा? घे. तर मैं या ऍक्शन फोर्सला, हे बी एक्झाम्पल होतं बेटा. तो जसं उद्या उद्या कुराला असं हात करून सर नाही, हाय या ऍक्शन फोर्सला हे बी एक रिएक्शन फोर्स होती विच ऍक्ट सायमल्टेनियसली. मी जर त्याच्याकडे गेलोच नसतो की एक मार्क काय गड्या, तर तो तसा रिएक्ट झालाच नसता. असं आहे. ऍक्शन फोर्सला रिएक्शन फोर्स मात्र असते, ऐका नाही. ऍक्शन फोर्सला काय असते का नाही? रिएक्शन फोर्स. असा आवाज पाहिजे स्ट्रॉंग, आणि असं उत्तर पाहिजे फास्ट. तर वेदांत, ऍक्शन फोर्सला रिएक्शन फोर्स काय असते बेटा, हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. कोणतीही ऍक्शन फोर्स असो त्याला रिएक्शन फोर्स असतेच असते, आणि दोन्हीही एका वेळेला घडत असतात, सायमल्टेनियसली. ओके. तर तेच आपल्याला न्यूटनच्या लॉ मध्ये बघायचं आहे. काय सांगतो न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन स्टेट दॅट the third law of motion state that every action force has an equal and opposite reaction force which act simultaneously. प्रत्येक ऍक्शन फोर्सला एक रिएक्शन फोर्स असते जे की सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला घडत असते. ऍक्शन फोर्सला रिएक्शन फोर्स घडते की नाही बरं? तर या ठिकाणी जे रॉकेट आपल्याला दिसत आहे, हे जे फ्यूल बर्न होत आहे बेटा, हे फ्यूल फोर्स लावत आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. कोणत्या डायरेक्शनला? डाऊनवर्ड डायरेक्शनला फुल काय करून राहिलं, कंबक्शन होऊन राहिलं, आणि फोर्स लावून राहिलं खालच्या डायरेक्शनला, आणि मोशन होऊन राहिलं वरच्या डायरेक्शनला. हे असं अपोजिट. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स विच ऍक्ट सायमल्टेनियसली. नाही तर असं होते का की पहिले हे जळून जाईल 10-15 मिनिटं आणि मग रॉकेट उडत चाललं जाईल वर? असं नसते होत. तर न्यूटनचा थर्ड लॉ हा आपल्याला हेच सांगतो. म्हणजे याच्यावर, या थर्ड लॉवरच बेटा रॉकेटचे शोध लागलेले आहेत बरं का. द फ्यूल गॅसेस ऑफ द रॉकेट एक्झर्ट द डाऊनवर्ड फोर्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ऑब्वियस आहे, ऑब्वियस आहे. द अर्थ इन द टर्न exert the equal and opposite force which will propel to the rocket into the space. आता दुसरे एक्झाम्पल देत आहे तुम्हाला. लेट्स कन्सिडर एन एक्झाम्पल वेअर द बॉडी इज ऑन द ट्रॅम्पोलाइन. हा ट्रॅम्पोलिनवर आहे. हा येस, हा याची बॉडी ट्रॅम्पोलिनवर आहे. हा जम्प करेल. when he is jumping he is applying a downward force on the trampoline. बरोबर? फोर्स कसा लावून राहिला तो? डाऊनवर्ड. आणि ते ट्रॅम्पोलिन त्याला अपवर्ड डायरेक्शनला घेऊन जाईल. जेवढी फोर्स त्याची डाऊनवर्डला लागली तेवढीच फोर्स त्याची अपवर्डला, जे सायमल्टेनियसली ऍक्ट होईल. तुम्ही कधी या ट्रॅम्पोलिनवर जम्प केलीये का? पण आपल्याकडे ट्रॅम्पोलिन जे छोटे असतात, आहे की नाही? ट्रॅम्पोलिन पाहिजे या हॉल एवढं मोठं, आणि मग येते 12 आणि 15 फूट उंच उडायची मजा. इतकं की असं वाटते फार वरती गेल्यानंतर आता थांबलो पाहिजे. आणि मग अशा वेळेस काय करत असतात? अशा वेळेस पायावर लँडिंग न करता बॉडीवर लँडिंग करावं लागते. मग ते काय होते, एरिया वाढते, प्रेशर घटते, आहे की नाही? असं ट्रॅम्पोलिनवर, ब्रेक ट्रॅम्पोलिनवर असाच लागतो, बाकी विषयच नाही. रामकृष्ण हरी माऊली. नाउ द ट्रॅम्पोलिन विल एक्झर्ट द इक्वल फोर्स बट द अपोजिट साइड डिरेक्शन. ओके, व्हॉट डज द न्यूटन वांट टू से इन हिज थर्ड लॉ? न्यूटनला काय म्हणायचं बाबा तिसऱ्या लॉ मध्ये? द लॉ स्पीक्स अबाउट द इंटरॅक्शन बिटवीन द बॉडीज. हा लॉ काय सांगतो की इंटरॅक्शन आहे दोन बॉडी मधलं, आहे की नाही?
बॉय अँड ट्रॅम्पोलिन हे दोन बॉडीचं इंटरॅक्शन आहे. 2 नंबरला द फोर्स इज ऍक्ट इन पेअर. इथं फोर्स पेअर मध्ये ऍक्ट करते. सायमल्टेनियसली म्हटलेलं आहे ना. वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट बाय इट सेल्फ. एक फोर्स स्वतः कधीच एक्झिस्ट करत नाही, त्याला दुसरी फोर्स आवश्यक आहे. पेअर म्हणजे काय, एव्हरी ऍक्शन फोर्सला कोणती फोर्स असते, रिॲक्शन फोर्स असते. बरोबर आहे की नाही. आता ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स ऍक्ट सायमल्टेनियस एकाच वेळेला घडतात. ऑब्वियस आहे, एकाच वेळेला घडणार आहेत. जसं बाहेर आपण जात असताना आपण कसं एकदम शांत मुलं आहोत. आपण 21व्या शतकातले एकदम सायलेंट स्टुडंट्स आहोत आणि इतके म्हणजे आपण बस चाललो. आपल्याला कसं आहे की आपण आपल्या कामात एवढं व्यस्त असतो, पण बाहेर जर एखादं कुत्रं बसलेलं जर आपल्याला दिसलं तर आपल्याला ते चांगलं नाही वाटत. तर आपण काय करतो, गोटा घेतो आणि त्याला मारतो. ते जर घरी बसलं तर कॅंग कॅंग करत पैत चाललं जाईल, आहे की नाही. ऍक्शन फोर्सला रिएक्शन फोर्स कॅंग कॅंग करत चाललं जाईल. ते जर पाजी असलं कुत्रं मायाच गल्लीतून मलेच गोटा मारून राहिला, मागेच लागते ते. तर हेवी ऍक्शन फोर्सला रिएक्शन फोर्स आहे. अरे मी म्हणतो खेटे कायला घ्यायचं कुत्र्यासोबत, शांततेत बसलेलं होतं ना. या कॉलनीत 2 कुत्रे आहेत, ते समोर राहतात. तुम्ही 4-4:30 वाजता येऊन पहा, सकाळी सकाळी किंवा रात्री 10-11 वाजता येऊन बघा, मागेच लागतात ते. मागच्या वर्षी आपल्या क्लासच्या एका मुलाच्या मागे लागले होते. 10वीत होता, अभ्यास करायला येत होते रात्री. मग 9:30-10 वाजता अभ्यास करून बस जाणार, त्याच्या मागेच लागलं कुत्र. पळतच आला एकदम, म्हणजे आवाज देत, सर सर. मी म्हणलो अरे काय झालं, म्हणलो बाबा सर मागे लागलं कुत्र. मी म्हणलो अरे हे तर कुत्रला गरीब आहे रे गड्या, मागे कसं का लागेल. नाही म्हणे सर ते तुम्हालाच गरीब आहे मागे लागलं. बरोबर आहे. त्या कुत्र्याला एरियामध्ये असं वाटलं की हा अनोळखी व्यक्ती आहे. सो ऍट द सेम टाइम देर इज नो डिले. म्हणजे सायमल्टेनियसलीचा अर्थ आहे एकाच वेळेला. इफ द फोर्स आर इक्वल अँड अपोजिट दे शुड कॅन्सल इच अदर. फोर्स इक्वल असलं ना अपोजिट असलं तर ते एकमेकाला कॅन्सल करतील. इफेक्ट मात्र राहतील बट फोर्स कॅन्सल करतील. म्हणजे काय आहे की आपण असं समजूयात, माझा कन्हैया आणि मी, आमच्या दोघेजोड समजा काय आहेत, कार आहेत. त्याच्याकडे बलेनो आहे, माझ्याकडे बलेनो आहे. तर तो पण आला 40 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं आणि मी पण 40 किलोमीटर पर अवरच्या स्पीडनं एका सेम ट्रॅकवर आहोत. तर आणि रस्ता तेवढाच आहे. काय झालं, आमच्या दोघांची टक्कर झाली. होईल ना टक्कर, मग दोन्ही गाड्या थांबतील की नाही बरं. ऑब्वियस आहे, दोन्ही गाड्या काय होतील, थांबतील. कारण इकडची फोर्स आणि इकडची फोर्स या दोन्ही फोर्स काय झाल्या, इक्वल झाल्या, अपोजिट झाल्या आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही फोर्स कॅन्सल झाल्या. पण इम्पॅक्ट तर त्याचा दोन्ही गाड्यावर होईल. दोन्ही गाड्याचे ते जे नाही, ड्रायव्हरले काय स्पीड 40 किलोमीटर ठेवली ना बेबी ना, काही नाही होत ड्रायव्हरले. डोंट वरी रे, 40 किलोमीटर पर अवरच्या स्पीडले आपलं काय होऊन जाईल, ते इयर बॅग बी खुलून जाईल आपली. आपल्याला काही नाही होईल, डोंट वरी. मग तुम्हाला काय वाटलं, दुसरं कोणी असतं तर 100 किलोमीटर पर अवरची स्पीड ठेवली असती, कन्हैया म्हणून 40ची ठेवली का रे बा. फोर्स दो दे आर इक्वल टू अपोजिट दे नेवर कॅन्सल इच अदर. आता फोर्स दो दे आर इक्वल अँड अपोजिट दे नेवर कॅन्सल इच अदर. परंतु फोर्स कॅन्सल नाही होत, दे डू नॉट ऍक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट और हेन्स कॅन नॉट कॅन्सल इच अदर इफेक्ट्स. एकाच बॉडीचा फोर्स कधीच कॅन्सल होत नसतो. लेट्स अस रिवाइज द 3 रूल्स. चला बरं, 3 रूल आपण रिवाइज करू. रूल नंबर 1, न्यूटनचा पहिला लॉ. काय सांगितलं होतं न्यूटनचा पहिला लॉ,
डिस्क्राईब द रिलेशनशिप बिटवीन द फोर्स ऑन द टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट. बरोबर. अरे नाही, हे तर आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. चला लावा बरं. असं म्हणतात की जोड्या वरूनच लागून येतात. बरोबर आहे की नाही बेटा? अरे हाय, हे पाय वरून आलं की नाही जोड्या. तर आता इथं जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तुम्ही कोणत्या जोड्या समजला? मॅच द पेअर कॉलम मध्ये ह्या जोड्या पहिलेच लागेल आहेत. फक्त तुम्हाला निवडा लागतात की बा कोणाची जोडी कोणती आहे. ठीक आहे. हा, न्यूटनचा फर्स्ट लॉ काय सांगतो? ऑल्सो कॉल द लॉ ऑफ इनर्शिया. माहिती आहे तुम्हाला? इनर्शिया म्हणजे जडत्व, म्हणजे रेसिस्ट टू चेंज. बरं का? आणि त्याचं एक्झाम्पल दिलं आपल्याला, कॅरम कॉइन ऍट द बॉटम ऑफ द पाईल. आपण पैशाची खेळतो की नाही, स्ट्रायकरने एक गोटी मारतो तर तो जो हा आहे पूर्ण तो तसाच खाली येतो सगळ्यांना, फक्त एकच गोटी बाहेर निघते. होतं की नाही? किंवा तुम्हाला ते हे दाखवलं होतं, एका टेबलवर प्लेट आहेत, त्याच्या खालचा कपडा काढला आहे की नाही. हा, तर किती सोपं होतं हे. चला, सेकंड लॉ कोण सांगते आता? सांगा बा. बरं, सेकंड लॉला याच्यातलं हा की हा? हा तर नाहीच आहे. आता पहिला की दुसरा? पहिला. आणि इकडचा तो बी पहिला. अरे शुअर? अरे ऐसे तुम्ही विचार नाही केला का रे? आता आता तिसऱ्याच सांग. चाल चाल, का नाही आहे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बरोबर आहे. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला? हा, काय सांगतो? काय आहे सेकंड लॉ? कोण सांगते मला? तुम्ही लर्न नाही केले? व्हेरी गुड. सोनल, सेकंड लॉ सांग बरं. नाही केलं लर्न? भाग्यश्री, लर्न नाही झाले? म्हणजे तुनं कालपासून खूप प्रयत्न केला, 10-12 घंटे अभ्यास केला असेल आणि मग तू तरी लर्न नाही झाले असं म्हणायचं का तुला? मी लर्न केले नाहीत असं म्हणायचं. लर्न झाले नाहीत काय? लय मोठा प्रयत्न केला आणि बा झालं नाही, अयशस्वी ठरलो, त्याला म्हणतात झालं नाही. लर्न केलं नाही तुनं. वाचला का 5 मिनिटं बी? बस खाली शब्द बरोबर निवडत जा. त्याचं उत्तर तुमचं याच्यासाठी चुकलं होतं की तुमचे लॉज लर्न नाही आहेत प्रॉपर. लक्षात घ्या, न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम अक्युअर इन द डिरेक्शन. कोणत्या डिरेक्शनला जाईल बेटा? ज्या डिरेक्शनला आपण फोर्स देऊ. न्यूटन्स सेकंड लॉ गिव्स एन आयडिया ऑफ द इफेक्ट ऑफ फोर्स. इफेक्ट म्हणजे मोमेंटम. मोमेंटम समजते ना? हा मग इथूनच तर लक्षात येते. इफेक्ट म्हणल्यावरूनच लक्षात येते. आणि इकडे काय होतं? इन अ हाय जम्प ऍथलीट इव्हेंट द ऍथलीट्स आर मेड द फॉल ऑन द सँड बेड. ऍथलीट काय करतो? ऍथलीट काय करतो? धावतो, उंच उडी घेत असताना तो रेतीवर पडतो. रेतीवर, त्याच्यामुळे त्याला इम्पॅक्ट कमी होतो. मला सांगा, बिल्डिंग आपल्याला 10 फुटावरून कुदायचं आहे, तुम्ही रेतीच्या गंजावर कुदसान की सिमेंटच्या रोडवर? बरोबर की नाही? आता इम्पॅक्ट कुठं जास्त असल? सिमेंटच्या रोडवर आपल्या बॉडीवर इम्पॅक्ट जास्त पडल. बरोबर आहे की नाही? काही लोक 20-20 फुटावरून पाण्यात कुदतात पोहायसाठी. बरोबर. हा, इम्पॅक्ट कमी लागते. जमिनीवर कुदून पाय बरं म्हणा. आहे का? तसं कुदू नाही म्हणा, वरून बी 10-15 फुटावरून. कारण भयंकर जे मुलं स्विमिंग करतात त्याला माहित असेल, 4-5 फुटावरून जरी कुदलो तर पाणी किती जोराचं लागतं. रफ लागते पाणी, साधं नाहीये.
आणि इतक्या वरून कुदल्यानंतर तर बस तो वाचला तर पाहिजे, ताकद ताली पाहिजे बा पोहायची कम से कम, आहे की नाही? असं. आणि थर्ड लॉ VSI रॉकेट आलंच. आणि डिस्क्राईब द रिलेशनशिप बिटवीन द फोर्स ऑफ द टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट मध्ये इंटरॅक्शन होईल जे की सायमल्टेनियसली ऍक्ट होईल. सिन्स ऍक्शन अँड रिएक्शन फोर्स आर ऑलवेज इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन डिरेक्शन, हाऊ कॅन एनिथिंग एव्हर बी एक्सेलरेटेड? विल सी इट टुमॉरो. हे आपण कधी बघूयात? हे आपण बघूयात उद्याला. त्याच्यानंतर लॉ ऑफ हो क्या बात है, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. वा, मजा येईल तुम्हाला या चॅप्टरची उद्या. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम शिकणार तुम्ही. वा, मजा येईल, बहुत बढिया. तर माय डिअर पोट्टे हो, तुम्ही या अगोदर नाऊनच्या इररच्या मी तुम्हाला 25 जे लिहून आणायला सांगितले होते ते तुम्ही लिहून आणले असतील, मी असं गृहीत धर. हा, हरे रामकृष्ण. अरे हो, खरंच आहे. आणि कोणी मला फोन बी नाही केला. एखाद्या वेळेस काय होते की कामामध्ये असल्यामुळे नाही राहत लक्षात. हो, वयमानानं होते ते. तुला सर का एवढे बुड्ढे झाले का बे, वयमानानं होते. काळी येऊन राहिलो होते हो जरा ऐका. हा बरोबर आहे त्याचं. काल रविवार होता बेटा, भांडे गुंडे घासणं, साफसफाई, झाडून काढणं. हा, काम कराच लागतात. तू रुक, तेरा भी समय आएगा. आज जो इतने दिल खुलास जो हंस रहा है ना, तेरा हंसना अगर बंद नहीं हुआ कुछ साल में तो देख लेना, है ना? हंसना बंद ही हो जाता है जब आदमी हस्बैंड होता है. समझ में नहीं बट्टे? हाँ, अरे ये कैसे क्या आ गया? काल कोण जिंकला? इंडिया जिंकला. कोण सांगितलं तुम्हाला इंडिया जिंकला? काल फटके फोडले वाटसाक. मी आराम करून राहिलो होतो आणि मला फटक्याचे आवाज आले. मी म्हणलं अरे विचारायचं कामच नाही, इम्पॅक्टच सांगून राहिला इंडिया जिंकला म्हणून. काय आहे, पाकिस्तानचे खेळाडू येतात 25 करोड लोकांमधनं सिलेक्ट होतात आणि भारताचे असतात 150 करोड लोकांमधनं सिलेक्ट झालेले. तर ऑब्वियस आहे इंडियन खेळाडू स्ट्रॉंग असतीलच. दुसरं त्याचे नॅशनल आहेत, आपले इंटरनॅशनल आहेत. सो ते टीमच आपल्या म्हणजे काय म्हणायचं, आपल्या पॅरलची टीम नाहीये. साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया अशा टीम सोबत जिंकल्यानंतर एक वेगळा आनंद आहे. पण सर ते कसं बी असू द्या, पण पाकिस्तान सोबत जर भारत जिंकलं की नाही तर म्हणा आम्हाला फार अभिमान वाटते. असं बी आहे काही जणांचं. काही जणांचा काय, आपल्या सगळ्याच आहे रे बा, विशेष नाही. तुमच्यापैकी कोणाला क्रिकेट पाहायला आवडते? हात वर करा. वाव, चला बहुत बढ़िया, बहुत खूप. कोणाला आवडत नाही रे बा क्रिकेट पाहायला? या 4 4 8 1 9 1 10 11. बर, ठीक आहे. यांना क्रिकेट पाहायला आवडत नाही. बर, इच्छा तुमची, नका पाहू. ये क्या हुआ, क्यों हुआ, पहले न कभी होता था. शब्द लक्षात घ्या. शब्द आहे प्रो आणि नाउन. प्रो आणि नाउन. चला मिनिंग सांगा प्रोनाउनचा. व्हॉट इज प्रोनाउन? काय डबल असं म्हणजे तुम्ही प्रोनाउन
प्रोनाउन मला फक्त नाऊनच ऐकू येऊन राहिलं. तो प्रो वर्ड कुठं आहे? हा सगळ्याचं नाम असं म्हणायचंय. व्हॉट इज मीन बाय प्रोनाउन? To avoid the repetition of noun, we use pronoun. एखाद्या नाउनची रिपिटेशन टाळण्यासाठी आपण प्रोनाउन वापरतो. सी व्हॉट विल हॅपन इफ देर इज नो प्रोनाउन इन द लँग्वेज. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुझं नाव काय? सार्थक. सार्थक शाळेतून आला. सार्थकने आपली बॅग काढली. सार्थक घरामध्ये गेला. सार्थकने आपली बॅग ठेवली. सार्थकने हातपाय धुतले. सार्थकने हातपाय पुसले. सार्थक सोफ्यावर बसला. सार्थकने आईला चहा मागितला. सार्थकने चहा पिला. सार्थकने टीव्ही लावली. त्यानंतर सार्थक हा ऑगियन कॉक्रोचेस बघत बसला. ऑगियन कॉक्रोचेस बघत असताना सार्थकला खरंचचा कॉक्रोच दिसला आणि सार्थक जोरात हसला. या स्टोरीमध्ये सार्थक 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 ऐकू ऐकू तुमचे कान इरिटेट झाले की काय आहे सार्थक सार्थक सार्थक. नाही, आता ह्या स्टोरीमध्ये आपण प्रोनाउन टाकू. सार्थक शाळेतून घरी आला व त्याने तो घरामध्ये गेला. घरामध्ये जाऊन त्याने आपली बॅग ठेवली. बॅग ठेवून त्याने हातपाय धुतले. येऊन सोफ्यावर बसला. त्याने आईला चहा मागितला. चहा पिला. चहा पित असताना त्याने टीव्ही लावली. ऑगियन कॉक्रोचेस बघत होता. बघत असताना कॉक्रोच दिसला. कॉक्रोच बघून तो हसला. दुसरं ऐकायला थोडं ठीक वाटलं, पण पहिलं सार्थक सार्थक सार्थकचाच पाळा लावला. आलं का लक्षात? म्हणून यूज केला जाते प्रोनाउन. हे नाउनचा अपवर्ड व्हर्जन आहे प्रोनाउन. माहितीये का तुम्हाला? माहितीये का? आता ऍपल 16 आला. ऍपल 16 प्रो यो 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 प्रो मॅक्स आहे तो, आहे की नाही? पण तो प्रो व्हर्जन आहे. हा नाउनचा प्रो व्हर्जन आहे. कशाचा? नाउनचा. तर याचा प्रो व्हर्जन आपल्याला चेक करायचंय नेमकं काय आहे की नाही? आन्सर क्या हुआ? नहीं, ऐसा नहीं, क्या हुआ नहीं. वो ऐसे बैठा था तो मुझे कुछ डाउट हुआ, इसीलिए मैंने पूछा कि बेटा क्या हुआ. हाँ? अरे ये क्या हुआ? तो ओके, आज प्रिंट आउट मी सरांना काढून ठेवायला लावतो तुमच्यासाठी. नाउनच्या पूर्ण पाठ अजून दिलीच नाही. बर ठीक आहे, उद्या भेटून जाईल तुम्हाला. तसे तुमचे पेपर चालू आहेत. तुम्ही तसं तर काही लिहिणार नाहीच लवकर. लिहिणार आहे का बरं? सो पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये सेकंड टॉपिक आहे द नेम ऑफ द टॉपिक दॅट इज प्रोनाउन. ओके, ओके. थोडा बेसिक वर्ड्सला बघूयात. एकदम बेसिक काय आहे व प्रोनाउन वगैरे वगैरे. डेफिनेशन पासून टाइप्स ऑफ प्रोनाउन सांगू शकता का कोणी? व्हेरी गुड भूषण. टाइप्स ऑफ प्रोनाउन नाही बघ. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बरोबर आहे की? बरोबर आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह बी, पण तो एक प्रकारचा. रेसिप्रोकल आता कसं झालो आहे, जे आठवून राहिलो ते सांगून राहिलो म्हणा आम्ही. असं परफेक्ट काहीच नाहीये. बर,
पर्सनल, इंटरोगेटिव्ह, इंडेफिनाइट, रिफ्लेक्टिव्ह झाला. अजून रिफ्लेक्सिव्ह, आणखी पॉझेसिव्ह, रिलेटिव्ह. खूब जा रहे हो. अच्छा 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 अच्छा, इधर से जा रहे हो आप. मुझे लगा खूब जा रहे हो, लेकिन स्ट्रेट जा रहे हो. ग्रामरचं पुस्तक बंद करा आणि इकडे लक्ष द्या का नाही आजी. कन्हैया, मला बी कन्हैया म्हणत होते बरं का 11th मध्ये. माझं नाव मुलींनी कन्हैया ठेवलं होतं. नाही नाही, असं काही विषय नाहीये. म्हणजे मी ऍडमिशन घेतली होती जागृती कॉलेजमध्ये अकोल्याला. सांगेल आहे की नाही? ऐका ना आता. त्या वर्गामध्ये 50 मुली होत्या आणि ऍडमिशन एकाच मुलाची होती, दॅट्स मी. आणि विषय एवढा भयंकर होत होता की त्या कॉलेजमध्ये मुलांनी ऍडमिशन न घेण्याच्या मागे एक रिझन होतं की तिथं एक टीचर होत्या. त्या टीचरला पोरं लय भेट, कारण त्या टीचर भयंकर इन्सल्ट करत. सगळ्याला माहित होतं, मला सोडून. माहित ऍडमिशन झाली, आता काढू शकत नाही. मी कॉलेजला जात होतो, कन्हैयाजी कॉलेजला जात होतो, तर त्या 50 मुली अशा बसत होत्या की मी कुठं बसावं मला काही समजे नाही. मागे बी जाऊन बसू शकत नाही, पुढे मावल्याचं सगळ्याचं राज्य. मग कुठं एखाद्या कोपऱ्यामध्ये आपण म्हणायचं ते उठन बसू तर द्या. आणि एकदा मुंडकं खाली टाकलं की जर लोक मॅडम येत नाही तर लोक काही वरते काढत नाही आपण. आणि मग त्या मुली मला चिडवत होत्या, आला कन्हैया कन्हैया म्हणत, कृष्णा म्हणत, बेजा टॉन्टिंग. आणि आमच्या टीचर बी खतरनाक. प्रश्न विचारायचे असले की सुरुवात मायापासनं. म्हणजे इतकी खतरनाक इन्सल्ट करत सगळ्या मुलींमध्ये. वा वा, रोज असं. म्हणजे माझ्या वर्गातल्या मुलींना पण असं म्हणजे काय म्हणावं, दया ये की किती इन्सल्ट करतात विचारायची. 1 वर्ष झालं रे भाऊ, दुसऱ्या वर्षी नावच काढलं जोडून. मी म्हणलं रुळ अरे राहणार नाही आपल्याला, बेकार आहे. तर हा एक्सपिरियन्स एवढा भयंकर आहे. 50 मुलांमध्ये एक मुलगी असली तर ते बिचारी राजकुमारी सारखी राहील. तिला काय पाहिजे ते सगळं काही भेटून जाईल. म्हणजे तिला जर तिचा पेन संपला तर 100 पेन येतील तिच्या मनाच्या अगोदर. 50 मुलीमध्ये एक मुलगा असला तर मला विचारा पडतो, इन्सल्ट शिवाय काहीच भेटत नाही. सो लय मोठ्या मोठ्या स्टोरी आहेत, त्या एखाद्या वेळेस सांगाल. मस्त जबरदस्त वाल्या आहेत. ओके, प्रोनाउन आर द वर्ड्स विच यूज द सबस्टिट्यूट्स ऑफ नाउन, और इन्स्टेड ऑफ नाउन आपण प्रोनाउन वापरतो, आहे की नाही? There are the different types of pronouns. Some are them reflexive pronoun, possessive pronoun, relative pronoun, indefinite pronoun. हे त्याचे टाइप्स आहेत. I, he, she, it, them, is, your, anyone, nobody, who, etc. are some of the pronoun. एक्झाम्पल्स दिले आपल्याला. एक्झाम्पल्स ऑफ प्रोनाउन यूज इन सेंटेन्स. ऑब्वियस आहे, आपल्याला पर्सन समजायला पाहिजे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. फार बेसिक, एकदम बेसिक. माहित आहे तुम्हाला पर्सन? दीपिका, किती पर्सन असतात? बोला बेटा बोला, शिकलेलो आपण मागच्या वर्षी. किती पर्सन असतात? म्हणा 3. किती? फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. बरोबर हो की नाही? बरोबर. बसा खाली. सांगा सर, आज काय झालं बाळा, तुला तू बोलून नाही राहिली? नाही तर मग हे पोरगी लय टुबुल टुबुल बोलते. आज चानी पिऊन आली का बेटा तू? नाही चानी पेन.
बर, मग जेवण कर बा. काय भाजी खात सांग. काहीच नाही पक्क्यात. बर, अरे बापरे, नैतिक आहे का रे. बर ठीक आहे.